नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 60 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2025 पर्यंतच्या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी अर्ज जे आहेत 26 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 4 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत अर्ज या ठिकाणी सदर करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी निघालेली आहे। एकूण 37 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 60,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी MSc झुलॉजी झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH MHA किंवा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 7 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे 35,000 रुपये वेतन दिलं जाईल। 18 ते 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी तुमचं 12वी झालेलं असेल, सोबत DMLT झालेलं असेल, सोबत MSBT मार्फत तुमचं DMLT कोर्स झालेलं असणं आवश्यक आहे। 14 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे 17,000 रुपये वेतन दिलं जाईल। 18 ते 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी तुमचं MBBS झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 12 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 60,000 रुपये वेतन दिलं जाईल। 18 ते 70 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। स्टाफ नर्स या पदासाठी तुमचं GNM झालेलं असेल तर 10 वॅकन्सीज आहेत। 20,000 रुपये वेतन दिलं जाईल। 18 ते 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष MPW मेल या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे। 12वी तुमचं झालेलं असेल सायन्स फॅकल्टीमधून प्लस 1 वर्षाचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर 7 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 60 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे। तर हे ज्या वॅकन्सीज आहेत निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी निघालेले आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी स्वहस्ते किंवा पोस्टाने पाठवायचे आहेत। अर्ज जे आहे आपल्याला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी पाठवायचे आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आहे। डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीएट, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस ZP बुलढाणा अशा 2 पैकी कुठल्याही एका नावाने तुम्ही DT जो आहे या ठिकाणी काढू शकता। DTच्या माध्यमातून फीस पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।